एका घरामध्ये एक चिमुकली मुलगी होती। 3-3.5 वर्ष तिचं वय होतं आणि तिला तिचे आजोबा खेळवत होते आणि खेळवत असताना ती मुलगी तिच्या आजोबाला म्हणाली की आजोबा, तिच्या प्रायव्हेट पार्टला मुंग्या आल्यासारखं होतं, त्या ठिकाणी आग होतीये। असं जेव्हा त्या मुलीनं तिच्या आजोबाला सांगितलं तेव्हा तिच्या आजोबांनी तिच्या आईवडिलांना आणि पालकांना घडलेली गोष्ट सांगितली। आता घडलेली गोष्ट सांगितल्यानंतर त्या मुलीनं अजूनसुद्धा सांगितलं की ज्या पद्धतीनं तिला होतंय त्याच पद्धतीनं तिची एक मैत्रीण आहे, तिलासुद्धा त्याच पद्धतीनं होतंय आणि त्याच ठिकाणी दुखतंय। जेव्हा या मुलीच्या पालकांनी त्या मुलीच्या घरच्यांना फोन लावून विचारलं तेव्हा त्या पालकांनी सांगितलं की हो, त्यांच्या मुलीलासुद्धा अशाच पद्धतीनं होतंय आणि त्यांची मुलगीसुद्धा शाळेत जाण्यासाठी नकार देते, नाही म्हणते। जेव्हा या पालकांनी एकमेकांना फोनवरून संवाद साधला, नेमका हा प्रकार काय हे त्यांच्या मुलींना विश्वासात घेऊन विचारलं तेव्हा त्या मुलींनी त्यांच्या शाळेमध्ये जे घडलं होतं, जेवढं त्यांना समजत होतं तेवढं त्यांच्या पालकांना सांगितलं। पालकांनी थेट जवळचं रुग्णालय दवाखाना गाठला आणि दवाखान्यामध्ये गाठून त्या मुलींची तपासणी करण्यात आली आणि तपासणी केल्यानंतर एक मोठी धक्कादायक घटना समोर आली, ज्यामुळं त्या पालकांच्या पायाखालची जमीन सरकली आणि महाराष्ट्राला धक्का देणारी सर्वात मोठी घटना या ठिकाणी घडली। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईमधील बदलापूरची। बदलापूरमधील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या 2 चिमुरड्या मुली होत्या। एकीचं वय हे 3 वर्ष 8 महिने होतं तर दुसरी मुलगी 6 वर्षाच्या जवळपास होती आणि त्या दोघी एका शाळेमध्ये बदलापूरच्या शिकत होत्या। पण मात्र एक दिवस त्या घरी गेल्यानंतर त्यांच्या प्रायव्हेट जागेवर मुंग्या आल्यासारखं होत होतं, त्या ठिकाणी त्यांना त्रास होत होता, म्हणून त्यांनी घडलेला प्रकार त्यांच्या पालकांना आईवडिलांना सांगितलेला होता। आता आईवडिलांना ही गोष्ट समजल्यानंतर एका मुलीनं आधी सांगितली, मग त्या मुलीच्या पालकांनी दुसऱ्या मुलीच्या पालकांना फोन लावून विचारलं आणि दोघींसोबत सारखं कसं काय घडलंय म्हणून त्यांची वैद्यकीय तपासणी केली गेली आणि तेव्हा वैद्यकीय तपासणी केल्यानंतर समजलं की या मुलींबरोबर नको ते कृत्य करण्याचा प्रकार घडलाय आणि तो या दिवशी घडलाय, म्हणजे 14 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या कालावधी दरम्यान घडलाय असं डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि या बदलापूर शहरामध्ये एक मोठा संतापाची लाट उसळली आणि महाराष्ट्रभर ही बातमी पसरली। आता जेव्हा त्यांना वैद्यकीय तपासणीमधून हे संपूर्ण प्रकार कळाला तेव्हा त्यांनी थेट जवळचं पोलीस स्टेशन गाठलं। पोलीस स्टेशन गाठून ज्या व्यक्तीनं, ज्या आरोपीनं या 2 मुलीबरोबर केलंय त्याच्यावर थेट कारवाई करत त्याला ताब्यात घ्यावं, अटक करावी अशी मागणी जेव्हा पालकांनी केली तेव्हा त्या ठिकाणी असणारे जे कार्यरत पोलीस अधिकारी आहेत यांनी त्यांची तक्रार देखील नोंदवून घेतली नाही। त्यांना तिथं अनेक घंटे बसवून ठेवलं, तात्काळ बसवून ठेवलं, काहीच कारवाई केली नाही। मग काहीच कारवाई न केल्यामुळं स्थानिकचे जे विविध पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांनी त्या ठिकाणी या पालकांची मदत केली आणि त्या आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई करावी अशी मागणी जेव्हा पोलिसांकडे केली, आवाज उठवला तेव्हा पोलीस खातं खडबडून जागं झालं आणि बदलापूरमध्ये त्या शाळेसमोर हजारोंच्या संख्येनं पालक, आजूबाजूचे लोक जमा झाले। त्यांनी शाळेच्या विरोधात, प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली। बदलापूर बंदची हाक दिली। त्या ठिकाणचं जे रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी सुद्धा गर्दी केली, रिक्षा बंद केले, रेल्वे बंद केल्या। तेव्हा याची दखल थेट राज्याचे गृहमंत्री यांनी घेतली आणि ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आणि त्यामध्ये जो असणारा आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्या ठिकाणच्या परिसरातल्या आणि संपूर्ण राज्यातल्या जनतेनं केलेली आहे। आता हा जो संपूर्ण प्रकार घडला आहे तो एका शाळेमध्ये घडलेला आहे आणि त्याच शाळेमध्ये सफाई काम करणारा एक 24 वर्षीय सफाई कर्मचारी होता, अक्षय शिंदे त्याचं नाव होतं
आणि तो या शाळेमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत होता। मग सफाई कामगार म्हणून कार्यरत असताना या ठिकाणी शिकणाऱ्या ज्या छोट्या छोट्या मुली आहेत यांना सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर होती। म्हणजे कोणाला बाथरूमला जायचं असेल तर त्याला बाथरूमला न्यायचं, वापस आणायचं, हा काम त्याच्याकडं असल्यामुळं त्यानं त्या 2 मुलींना बाथरूममध्ये नेलं आणि त्या ठिकाणी त्यांच्यासोबत नको ते कृत्य केलं असा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे। मग एवढी मोठी शाळा आहे, या शाळेमध्ये लावलेले CCTV कॅमेरे आहेत, ते CCTV कॅमेरे नेमके त्या दिवशी कसे बंद होते, हा संपूर्ण प्रकार उघडकीस कसं काय आला नाही। मग ज्या शाळेमध्ये छोट्या मुली आहेत त्यांची काळजी घेण्यासाठी त्या ठिकाणी लेडीज शिक्षिका किंवा लेडीज कर्मचारी का नाहीत, असे विविध प्रश्न तयार झालेले आहेत। त्या शाळेचं नाव बदनाम होईल, त्या शाळेचं नाव खराब होईल म्हणून त्यांनी त्या ठिकाणी तक्रार दाखल करू दिली नाही का, आणि त्यांनी पुढे येऊन नेमकी त्यांची भूमिका अनेक दिवस जाहीर का केली नाही, असे विविध प्रश्न या ठिकाणी तयार होतात। अखेर शाळा प्रशासनाकडून त्या गुन्हेगारावर कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे आणि त्यांनी याबद्दल सविस्तर माफीसुद्धा मागितलेली आहे। पण मात्र ज्या पद्धतीनं बदलापूर शहरामध्ये घडलेलं आहे त्यावर राज्यातल्या जनतेनं मोठा संताप देखील व्यक्त केलेला आहे। जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत, अनेक तरुण अनेक आरोपी कशा पद्धतीनं वागत आहेत, नेमकं अशा आरोपींबरोबर काय केलं पाहिजे असा देखील प्रश्न आता पडला आहे। छोट्या छोट्या मुली आहेत, त्यांना काहीही समजत नसताना त्यांनाच्या अजाणतेपणाचा त्यांना फायदा घेतला आणि त्यांच्यासोबत नको ते कृत्य केलं। अशा आरोपीला नेमकं काय केलं पाहिजे आणि कोणती शिक्षा दिली पाहिजे, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो। त्यामुळे तुमचं मतसुद्धा ठामपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।